महाराष्ट्र मंडळी, कसे काय सगळे मस्त मजेत असणार आहे. तर आज मी तुम्हाला इम्पॉर्टंट माहिती देतो. तर बऱ्याच ही जी माहिती आहे ना, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक लोकांपर्यंत शेअर झाली पाहिजे, जेणेकरून जे रिक्षाने प्रवास करतात अशा सर्वांना त्याचा फायदा होईल. आणि ही माहिती तुम्हाला कोणता रिक्षावाला सांगणार नाही, ते मी सांगतो. आणि रिक्षावाल्यांनी पण लक्षात ठेवायला पाहिजे, कारण की जे लोक मीटरनी येत नाही, तर बऱ्याच लोकांना वाटतं मीटरमध्ये झोल असतं, मीटरमध्ये प्रॉब्लेम असतं. तर मीटरमध्ये वगैरे काही लोकांच्या झोल असतात, काही लोकांच्या नसतात. तर आता हे कसं ओळखायचं हे मी तुम्हाला सांगतो, तर तुम्ही बघत राहा. तर बघा, माझ्यासमोर माझं मीटर चालू आहे, तुमच्यासमोर दिसत असेल तुम्हाला. तर आता दाखवतोय मीटरची माहिती पूर्णपणे तुम्हाला. तर इथं पूर्णपणे माझ्या मीटरचे आकडे दिसतात. ते आता मी कस्टमरला घेऊन आलो, त्याचं हे अमाऊंट आहे 290 रुपये त्याचं झालेलं आहे. आणि इथे एक डॉट दिसतं, राईट ना. तर हे एक डॉट इथं आहे, बरोबर. जर अशीच डॉट इथं असेल, ह्या कोपऱ्यात ह्या जागी जर इथं असेल आणि इथं लाईट जर, आणि ती लाईट जर ब्लिंक करत असेल, तर समजायचं ते मीटरमध्ये प्रॉब्लेम आहे आणि ते मीटर सारखं वाढतं आणि जास्त त्याचं पैसे होऊ शकतात. अशा प्रकारे तुमचा लूट होऊ शकतो. अजून बरेच त्याचे सेटिंग असतात. आणि सध्या पुरता व्हिडिओ मोठा होईल म्हणून तुम्हाला एवढंच. आणि ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि तुम्ही स्वतः जेव्हा रिक्षाने प्रवास करता, तर कोणत्या मीटरमध्ये जर असा डॉट असेल तर त्याला डायरेक्ट ITO मध्ये घेऊन जावा आणि त्याच्यावरती कारवाई करा. जय महाराष्ट्र.